निमोनियासारखी लक्षणे असणारा कोरोना या संसर्गजन्य आजाराबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी कोरोना बचाव कार्यशाळेचे आयोजन तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा येथे करण्यात आलं। निमोनियासारखी लक्षणे असणारा कोरोना या संसर्गजन्य आजाराबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी कोरोना बचाव कार्यशाळेचे आयोजन तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा खंडाळा येथे विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलं। कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग भयभीत झालं आहे। भारतातही या आजाराच्या लक्षणांची माहिती जनसामान्यांना व्हावी या हेतूने प्रतिबंधात्मक उपाय यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले। घरोघरी कोरोना आजार लक्षणे व उपाययोजना याबाबत गृहभेटी देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं। कार्यशाळेला केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, मुख्याध्यापक शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, गोपाल मोहे यांनी मार्गदर्शन केलं। कोरोनाची लागण ही विशेषतः डोळे, नाक व तोंड याद्वारे होते, म्हणून यासाठी मास्क, रुमालचा वापर नियमित करावा जेणेकरून कोरोनापासून बचाव होईल। म्हणून कागदी मास्कची सहज निर्मिती विद्यार्थ्यांकडून अध्यापक तुलसीदास खिरोडकर यांनी करून घेतली। सर्दी येणं, ताप येणं, खाऊ करणं हे सगळे त्याचे लक्षण आहेत आणि ते आपल्याला आताही म्हटलं तर आपल्याला खोकला आहे, मग आपल्याला कोरोना झाला का? परंतु हे संसर्गजन्य आजार असतात ते माहिती कळणार नाही आणि चीनमध्ये आतापर्यंत अनेक जण त्यांना मृत्युमुखी पडले आणि ते थांबलं पाहिजे। त्याच्याबद्दल आपल्याला जाणीव तर झालीच पाहिजे, पण घरोघरी आपल्या गावामधल्या सगळ्या लोकांना त्याची जाणीव झाली पाहिजे की आपण कोणती काळजी घेतली पाहिजे। पण त्याच्यासाठी आपण मास्कचा वापर केला पाहिजे। मास्क माहीत आहे काय असते? मास्क पहा असा आपण चेहऱ्याला लावायसाठी मास्क हे करू शकतो, वापरू शकतो। हां, जसं आता हा मास्क आहे, आपण मला खोकला आहे तर मग मी या मास्कला लावून असं त्याचा वापर करू शकतो। कोरोना बचाव कार्यशाळेसाठी राजेंद्र दिवनाले, निखिल गिरहे, सुरेखा हागे, तुलसीदास किरोडकर यांनी योगदान दिलं। सर्वत्र जगभर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगातील लोक भयभीत आहेत आणि यापासून बचाव करण्यासाठी सर्वत्र मास्कचा वापर करताना आपल्याला दिसत आहे। परंतु याची मागणी वाढल्यामुळे, मास्कची मागणी वाढल्यामुळे आता तो उपलब्ध होणे अत्यंत कठीण आहे। म्हणून आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, सोबतच गावामध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना एक कार्यशाळा घेतली आणि घरच्या घरी कागदाचा आणि रबर घेऊन वापर करून घरच्या घरी मास्क कसा तयार करायचा आणि आपण त्या रोगापासून कसा बचाव करायचा याविषयी मार्गदर्शन केलं। सोबतच विद्यार्थ्यांना स्वच्छ हात धुतले पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे आणि आपण त्या कोरोनापासून आपला बचाव कसा करू यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। हात साबणाने स्वच्छ धुवा, सर्दी व फ्लूग्रस्त व्यक्तींचा संपर्क टाळा, शिंकताना खोकलताना तोंडावर रुमाल ठेवा, मास्कचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, आजारी व्यक्तींच्या संपर्कात जास्त राहू नका यासारखे उपाययोजना करण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। व्हायरसवर प्रतिबंध घालण्यासाठी आपल्याला मास्कची गरज असते। आता मार्केटमध्ये मास्क मिळणं हे तर खूप कठीण आहे किंवा ते खूप महाग पण असतात। यासाठी सरांनी आम्हाला शाळेमध्ये कार्यशाळा घेऊन मास्क तयार कसे करायचे हे सांगितले। आपण अशा प्रकारे मास्क तयार करू शकतो। आम्ही घरोघरी जाऊन गावामध्ये असे सांगितले की याच्या कोरोना व्हायरसचे काही लक्षणे असतात। ते लक्षणे म्हणजे ताप येणे, सर्दी खोकला होणे, घसा खवखवणे, अंगदुखी होणे असे काही त्याचे लक्षण असतात। तर आणि आपण ज्याला ताप आहे म्हणजे त्याच्या संपर्कात जाऊ नये आणि कोणाचे दुसऱ्यांच्या वस्तू हाताळू नये, जसे काही फोन, रुमाल असं कोणतीच वस्तू दुसऱ्यांची वापरू नये। मी आमच्या शाळेमध्ये आईची कार्यशाळा हा एक उपक्रम घेतला। त्या कार्यशाळेमधून मुलांचे हक्क, संरक्षण आणि संस्कार या संदर्भात आम्ही महिलांना माहिती दिली। 5-6 सच्च्या मुली सुद्धा या कार्यशाळेमध्ये सहभागी होत्या आणि मुलांचे हक्क कोणते असतात या संदर्भात त्यांना जाणीव करून दिली। तसेच कोमल व्हिडिओ दाखवून गुड टच, बॅड टच या संदर्भात त्यांना त्या व्हिडिओमधून समजले आणि या संदर्भात मुलांमध्ये मोकळीकता आणण्यासाठी आपण मुलांसोबत कोणत्या सर्व गोष्टी शेअरिंग केल्या पाहिजे, त्यांच्यासोबत फ्री राहिलं पाहिजे हे त्यांना समजलं आणि त्या संदर्भात आपण आपल्या मुलामुलींना कसे संस्कार करायचे या संदर्भात सुद्धा त्यांना समजावून सांगण्यात आलं।
गेल्या आठवड्यामध्ये आमच्या शाळेमध्ये आम्ही आईंची शाळा हा नवीन उपक्रम घेतला आणि या उपक्रमामध्ये आईंच्या शाळेमध्ये आईंना आम्ही कोमल नावाचा एक लघुपट दाखवला आणि या लघुपटामध्ये मुलींना स्पर्श जो असतो, बॅड टच कोणता आणि गुड टच कोणता याविषयीचं मार्गदर्शन त्यांना केलं आणि सर्व मातांनी सुद्धा आमच्या मुलींचं आम्ही संरक्षण करू आणि त्यांना गुड टच आणि बॅड टच याविषयी माहिती सांगू अशा प्रकारे आश्वासन दिलं आणि ते सुद्धा या उपक्रमात सहभागी झाले। अशा प्रकारे शाळेत मातांची शाळा हा उपक्रम घेतला। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।